लावियले रोप वाढविले निकोप छाया देई अमाप. फळा फुलांचा वर्षाव दूर नाही आता. ही आहे गौरवगाथा मानखुर्द येथील शिवप्रेरणा महिला रहिवासी सेवा मंडळाची. 4 मे 2000 रोजी बालवाडीच्या सेवा कार्यातून सुरू झालेल्या या संस्थेचा वेलू केवळ 12 वर्षात फोफावला, विस्तारला आणि अनेकांसाठी तो प्रेरणादायी ठरला. सर्वार्थानं या घवघवीत यशाचं श्रेय जातं संस्थेच्या संस्थापिका निकेता नंदकुमार पांचाळ यांना. समाजसेवा असं कार्य आहे जे कितीही वर्ष जर केलं तरी मनाला समाधान मिळत नाही, पण इतकंच आहे की मनाला शांतीही मिळते की नाही आपण चांगलं काम केलं. आज आपण ह्या मुलाला मदत केली, काही महिलांना मदत केली. आज माझ्याकडे असे पेशंट येतात, अशी काही लोक मदतीला येतात एक शिवप्रेरणाच्या नावाने की खूप चांगली संस्था आहे. तर अशा लोकांना आम्ही मदत केलेली आहे की खरंच ते म्हणून समाधान वाटतं. पण काम पूर्ण झाल्याचं समाधान वाटतं, अजून करावं अशी अपेक्षा आहे. किड्या मुंगीसारखं बकाल परिस्थितीतील जीवन हे उमलू शकतं? नाही, विश्वासच बसत नाही. मागासलेल्या झोपडपट्टी विभागात शिवप्रेरणा बालवाडीच्या माध्यमातून शैक्षणिक अभियान आणि 1ली ते 15वी पर्यंतचे सर्वसामान्यांना परवडणारे क्लासेस हा खरोखरी आगळा वेगळा उपक्रम. गेली 10 वर्ष या ठिकाणी शिवप्रेरणा महिला रहिवासी सेवा संघ या मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ते क्लासेस चालवतोय आणि या क्लासेसमध्ये अनेक विद्यार्थ्यांना आम्ही घडवलेलं आहे. गरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल अशी क्लासची माफक फी असून असंख्य विद्यार्थी या क्लासमधून डॉक्टर, इंजिनियर झालेले आहेत. बच्चों के अंदर जो मतलब एक उत्साह आया है पढ़ने के लिए. इससे पहले मैं बच्चों को पढ़ाती थी लेकिन बहुत कम बच्चे थे, अलग जगह पढ़ाती थी. लेकिन जब से मैंने लोग साथ में ज्वाइन किया है और मैं लोग पढ़ा रही तो बच्चों में और मतलब लगन और मतलब जोश आ गया है. घरोघरी जाऊन तळागाळातल्या लोकांना आणून आम्ही इथे शिक्षण देतो. की मला शिक्षणाची आवड होती पण माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मी 10वीच्या पुढे नाही शिकू शकले. का ते वडिलांना अटॅक येऊन त्यांचं निधन झालं आणि घरात कमवतो कोण नव्हतं म्हणून मी नाही शिकू शकले. तर मला असं वाटतं की नवीन पिढी जी आता हे आपल्यासमोर आहे त्यांनी खूप शिकावं आणि खूप मोठं व्हावं, देशाची प्रगतीशील अभ्यास करावा. निसर्गाची अवकृपा. माणसं अन्नाला मोतात, थेंब थेंब पाण्यासाठी डोळे कायम आकाशाकडे. यापेक्षा मरण पत्करावं का? हे चित्रबाला नाही चारा, माणसाला नाही आण, काय केलं पाहिजे? आम्हाला तर जगणंच मुश्किल होऊन बसले ना या लोकांनी. आम्हाला इकडल्या काय जनावर आम्ही कवडी मोलाने विकून टाकली, काय जनावर म्हणजे कमी केली जनावर. शिवप्रेरणा दुष्काळग्रस्तांविषयी विचार करत बसण्यापेक्षा थेट त्यांच्या गावात पोहोचते आणि मदतीचा स्रोत त्यांच्या घरांपर्यंत पोहोचवते. सांगली येथील दुष्काळग्रस्त करंजे गावात 30 टन चारा वाटला जातो. हा उपक्रम अक्षरशः भारावून टाकणारा. उपकारांची भावना गावकऱ्यांना रोखता येत नाही. तो क्षण 1 दिवसाचा चारा दिला ना या संस्थेनं आम्हाला, या शिवप्रेरणा संस्थेनं, ह्या संस्थेनं फार मोठं आमच्या म्हणजे ह्या लोकांनी ही केलं, उपकार केलेत आमच्यावर. चाऱ्याची पेन घेऊन जाताना आम्हाला आनंद वाटतो. आजपर्यंत मिळले नव्हते, आता मिळाले आज म्हणजे आनंद झालाय ना. आज आत्मा भरेल असं वाटतंय. चारा मिळाला आम्हाला समाधान आहे.
आज आम्हाला चाऱ्याची जी मदत केली प्रति जनावराला 10 किलो, ही मदत फार मोठी मोलाची आणि न शब्दात त्याची तुलना करण्यासारखी आहे. साधारण आमच्या गावामध्ये एकूण 2600 जनावरं आहेत. या संस्थेनं आम्हा करंजे गावांना 30 टन चारा मोफत देऊ केला. ही गोष्ट अतिशय सामाजिक जाणिवेतून ही या ठिकाणी आमच्या गावासाठी केलेली आहे. सांगलीतील मौजे, घाणंद, आटपाटी गावात पाण्याचंही प्रत्यक्ष वाटप करण्यात येतं. हा तर वर्षाव मायेच्या ओलाव्याचा. आजारी गुरांना लसीकरण करून गावकऱ्यांच्या आशा पल्लवित करण्याचा एक अभिनव प्रयत्न. चारा नसल्यामुळे जनावर कॅल्शियम फॉस्फेट डिफिशियन्सी झाल्यामुळे जनावर डावी फडकी TRPचे केसेस भरपूर प्रमाणात वाढत चालले. ते आजारी पडल्यामुळे गुरांना दगावण्याची शक्यता असते आणि भरपूर पाणी नसल्यामुळे वगैरे पण गुरांना भरपूर आजारी पडण्याची शक्यता जास्त आहे. तर त्यासाठी आम्ही इथं या शिवप्रेरणा महिला संस्थेच्या तर्फे आमच्या गावामध्ये गुरांना लसीकरण करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे, ते करत आहोत. आणि इथून पुढे भविष्यात आमचा हेतू आहे की चांगल्या अजून मोठमोठ्या दुष्काळ भागात जाऊन लोकांपर्यंत जाऊन म्हणजे गुरांना मदत करायची. कारण की आपण जर गुरांना मदत नाही केली तर ते शेतात नाही राबू शकत आणि आपण जे अन्न मिळवतो त्यांच्यापासूनच मिळवतो. म्हणून खरे कष्ट हे शेतकऱ्यांचे असतात. या दुष्काळामध्ये आपल्या गावाला चारा नसताना सुद्धा यांनी आपल्या गावासाठी 10 टन चारा आज वाटप करणार आहेत. आमच्या घाणंद गावामध्ये साधारणपणे 2000 लोकवस्तीचं गाव आहे. साधारणपणे एक 500 खातेदार आहेत. म्हणजे साधारणपणे 1001 म्हणजे पशुधन ह्या गावात आहे. मुंबईवरून आज महिला मंडळ एका छोट्या गावात येत असेल की एवढं असं धाडसी कृत्य करून भले तुमचे काय फुल नाही फुलाची पाकळी मुख्या जनावरापर्यंत आणायचा तुम्ही प्रयत्न केला, त्याबद्दल मी गावाच्या वतीनं पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो. अन्नाला मोताद झालेल्या दुष्काळग्रस्त लोकांना आपल्या दारात तांदूळ गहू घेऊन कुणी आलं तर किती आनंद होतो हे सोलापूर येथील किडे बेसरी गावात गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं. संस्था येते आणि काहीतरी मदत आम्हाला 8-15 दिवसाची करते आणि जाते. हे आम्हाला आधार वाटतो, जीवनाला आमच्या समाधान वाटते. या गावात शिवप्रेरणा संस्थेचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी 1500 किलो गहू आणि 1500 किलो तांदळाचं वाटप केलं. प्रत्येक कार्डधारकाला 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळाचे वाटप केलेलं आहे. जेणेकरून त्यांचं एक जास्त मदत नाही पण कमीत कमी महिन्याचे 8 दिवस तरी ते सुखाने जेवू शकतील या हिशोबाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. लोकांना वाटतं बाबा गहू कुचकं वाटतील असं वाटतं. बरं, गहू एकदम चांगली क्वालिटी 22-23 रुपये किलोच गहू तुम्ही मार्केटमधनं स्वतः खरेदी करून आमच्याकडे नुसती पोच पावती दिली, त्याच्याबद्दल तुमच्या संस्थेचं आम्ही त्या गावात अभिनंदन करतो, स्वागत करतो. गेले वर्ष इथं दुष्काळाचं सावट आहे आणि ज्या संस्था मोठ्या मोठ्या शहरामधून काम करत आहेत अशा समाजसेवी संस्थेने असे उपक्रम गावोगाव राबवण्याची गरज या सांगोला असेल, जत असेल अशा 2-3 तालुक्यामध्ये आहे व अशा गोष्टी या संस्थेमधून व्हायला पाहिजेत. ममता बालसदन बालकाश्रम पुरंदर आणि पुण्याच्या सन्मती बालनिकेतन संस्थेतील आई बापा विना पोरक्या मुलांना सिंधुताईंच्या रूपानं माय मिळाली. परंतु इथेही शिवप्रेरणेचे कार्यकर्ते पोहोचतात आणि मुलांना मदत देऊन मायेचा ओलावा झिरपवतात. शिव म्हणजे महादेव आणि त्याची उमा
तुम्ही उमा बनून आलातले का माझ्यापर्यंत? आणि या शिवानी तुम्हाला इथपर्यंत पाठवले का धडपडत? तुम्ही थकू नका, वाकू नका, झुकू नका, जगायला शिका. तुम्ही जे योगदान दिलं, तुम्ही जी मदत आणली, अडचणीच्या काळात आणली बेटा. कारण आता शाळा कॉलेज माझ्या लेकरांचे सुरू होतात, पुस्तके घे, वह्या घे, सगळे घे, पण हे सगळं मी उधार घेते. वेळेवर पैसा नसतो, शाळा वेळेवर सुरू होतात, नंतर मग सगळे मागणारे दारात येऊन उभे राहतात. अशा वेळेस तुम्ही मदतीला आलात की ज्यावेळेस मला खरी गरज होती. NSD अंध उद्योगगृह वरळी येथील अंध हे डोळस माणसांसारखे ताठ मानेनं जगतात. इथं शिवप्रेरणाच्या मोफत चष्मे आणि काठी वाटपांच्या उपक्रमात देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची मनं अक्षरशः हिलावून जातात. संस्मरणीय क्षणांचा साक्षीदार असलेला हा उत्तम उपक्रम. अंध अपंग विद्यार्थी हे समाजापासून, समाजातील शिक्षणापासून वंचित असतात. आणि शिवप्रेरणा महिला सेवा संघासारखी जी संस्था आहे, जी मदत करते, एक सामाजिक कार्य करते, सामाजिक कार्याचा वसा जी संस्था जोपासते, अशा संस्थेच्या माध्यमातून ज्यावेळेस मदत होते त्यावेळेस या विद्यार्थ्यांना कुठेतरी वाटतं की बाबा आमच्या पाठीशी कोणीतरी आहे आणि आमच्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभं राहत आहे. या आधारस्तंभाने, या आधाराने तरी कमीत कमी आम्ही पुढे वाटचाल करू शकतो. आरोग्य हा शिवप्रेरणा संस्थेसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. शिवप्रेरणा ग्रामीण भागात जाऊन वैद्यकीय तपासणी शिबिरांसारखे उपक्रम राबवते. 5 ml दिवसातून 3 वेळा, आज रात्री उद्या रात्री. मुरबाड येथील मासले बेलपाडा गावात आरोग्य सेवेचा शुकशुकाट असताना तिथं वैद्यकीय तपासणी आणि औषधांचं वाटप हा गावकऱ्यांसाठी न भूतो न भविष्यती असा उपक्रम करतो. या शिबिराचा खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील लोकांना चांगला उपयोग होऊन भविष्यातील आजाराला कुठेतरी मार्ग निघेल. खरं म्हणजे या संस्थेचं उपक्रम चांगले आहेत आणि ग्रामीण भागामध्ये अशा संस्थांनी काम करावं अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो. इथे जी लोक राहतात ती जास्तीत जास्त आदिवासी लोक राहतात आणि त्यांना काही एवढ्या लांब जायला होत नाही. त्यामुळे ते त्यांचं दुःख नसतं, ते अंगावरच काढतात. या अशा शिबिराने जर एखाद्याचं मोठं आजारी निघालं, काही झालं तर ते तिथपर्यंत जाऊ शकतात. त्यांची आर्थिक सगळीच म्हणजे बाजू कमकुवतच आहे. अशा ग्रामीण भागातील वैद्यकीय शिबिरात विशिष्ट उपचारांची किंवा हॉस्पिटलायझेशनची गरज आहे अशा रुग्णांना मुंबईत जे रुग्णालयात आणून तिथे त्यांचे जणू पुनरुज्जीवन करणारे हे शिवप्रेरणाचेच कार्यकर्ते. त्यांचा स्वतःचा उत्साह आणि त्यांच्याबरोबरचे सर्व टीममेटचं उत्साह हे पाहिलं, मी स्वतःहून अनुभवलं. आणि त्यांची चिकाटी, खरंच गरिबांना मदत करावी ही भावना आहे. वंचित आहेत कोणी, त्यांनी तो बाणा उचलला आणि ते व्रत हाती घेऊन कार्य सुरू केले आणि त्याचं फलनिश्चिती म्हणतो मी. आज त्यांनी 4 रुग्ण मला म्हणजे ॲडमिट करावंच लागलं. मुंबईतील जे रुग्णालयात रुग्णांसाठी व्हीलचेअरचं वाटप करतात, वॉकर्स भेट म्हणून देतात आणि रुग्णांशी कुटुंब सभासद हे नातं प्रस्थापित करतात. त्यामागचा हेतू हाच होता की इथे आता जे रुग्ण येतात त्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये व्हीलचेअर वगैरे असते, हॉस्पिटलच्या असतात, पण ते घरी गेल्यानंतर ते व्हीलचेअर विकत घेऊ शकत नाही, त्यांची तेवढी परिस्थिती नसते.
मग ह्या उद्देशानेच आम्ही आजचा कार्यक्रम असा ठेवला, व्हीलचेअर वाटप, क्रेचेस आणि वॉकर हे आम्ही प्रत्यक्ष म्हणजे रुग्ण जेव्हा तो घरी जाईल तेव्हाच हे त्याला देण्यात येणार आहे, त्याच्याबरोबर तो घरी घेऊन जाणार. जे रुग्णालयाचे डीन शिवप्रेरणाच्या उपक्रमांचं स्वागत करतात, त्यांना शुभेच्छा देतात. कारण शिवप्रेरणाचे कार्यकर्ते रुग्णांची आणि व्यवस्थापनाची गरज ओळखून आवश्यक ती मदत थेट स्वरूपात देतात. सुरुवातीला निकिता पांचाळ आणि त्यांच्यावरची सर्व मंडळी आली आणि त्यांनी इथे 1 लाख रुपयाचा चेक दिला. त्याचबरोबर मग त्यांनी ECG मशीन आहे किंवा इथे लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आम्हाला लागतात त्या सगळ्या गोष्टी त्यांनी जे रुग्णाला दिल्या. त्याचबरोबर आत्ताच त्यांनी 4 लाखाचे पुन्हा चेक आमच्या रुग्णालयात दिलेले आहेत. आणि आत्ता त्यांनी काही नेत्रदानाचे फॉर्म देत आणि ते 1000 फॉर्म म्हणजे नेत्रदान ही सर्व संघटना करणार आहे. मला असं वाटतं की समाजामध्ये की अशा प्रकारची रुग्णसेवा करणारी किंवा समाजसेवा करणारी ही शिवप्रेमी महिला संघटना आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण शेवटी ते रुग्णासाठी, त्यांच्या रुग्णसेवेसाठी किंवा गरिबासाठी सगळं काम करत आहेत आणि आज त्याची फार नितांत गरज आहे. माझे मिस्टर 2 वर्ष झाले आजारी होते. माझा मुलगा तर अचानक मध्येच गेला असं वाटतं मला. तर 3 महिने फक्त आजारी होता थंडी तापाने. आभाळ कोसळतं म्हणजे काय ते अनुभवते. नवरा मरतो, मुलगा जग सोडून जातो आणि दारिद्र्याच्या खाईत ती अक्षरशः खोल खोल फेकली जाते. सोसायला बळ कसं यायचं, कुणी द्यायचं? मी आजारी पडून गेली 1 महिन्यात. पोरगा गेला ना 15 दिवस, 1 महिन्यात आजारी पडली आणि मला जेला ॲडमिट केलं. इथं सुद्धा जे रुग्णालयाच्या माध्यमातून शिवप्रेरणा संपर्कात येते आणि तिचं दुःख प्रकाशच होतात, फिकट होतं. त्यांनी हॉस्पिटलमध्ये मला मदत केली आणि माझ्या मुलाला पण कामाला लावलं. आणि 11वीचं फीस पण मॅडमनीच भरली आणि आता पुढं 12वीचं शिक्षण पण मॅडम करून द्या. मॅडमची संस्था म्हणजे शिवप्रेरणा संस्था करून द्या. टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयातील व्यथित रुग्ण आणि शिवप्रेरणाचे कार्यकर्ते यांच्यातही आता एक दृढ नातं निर्माण झालंय. जगण्याची आशा द्विगुणित करण्याचं सामर्थ्य या नात्यात आहे. मुलं निरपराध, घरापासून दूर, कुणी वाली नाही. पंखात बळ नाही, भकास चेहरे, भविष्यात अंधारच अंधार. मदतीचा हात गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा ठाम निश्चय. यातून चेंबूर येथील चिल्ड्रन्स होममधील मतिमंद आणि नवीन बालगृहातील मुलांशी होतो परिचय. आपलेपणाच्या भावनातून औषध वाटप, गणवेश वाटप आणि याद्वारे मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव. शिवप्रेरणाचं एक मला सांगायचं वाटतं की शिवप्रेरणा ही संस्था आम्हाला सांगावं लागत नाही, ते समोरून आमच्याकडे येतात आणि तुम्हाला काय हवं आहे नको आहे ते विचारतात. मध्यंतरी आले त्यावेळेस धान्याची थोडी मदत केली. गेल्याच वर्षी आम्हाला त्यांनी 2 युनिफॉर्मची मदत केली. त्याच्या आदल्या वर्षी स्कूल स्टेशनरी आणि स्कूल बॅग दिल्या. 4 वर्ष आम्हाला भरपूर मदत करत आहे. एकदा मी असंच बोलता म्हटलं की आमच्या मुलांना डॉक्टर येतात परंतु मेडिसिन नाही आहे, मेडिसिन संपलेलं आहे, तर आम्हाला थोडं मेडिसिन द्या अशी त्यांना रिक्वेस्ट केली, अपील केली. असं त्यांनी जवळजवळ 40 ते 50 हजार रुपयाचं मेडिसिन आणून दिलं मला दुसऱ्या दिवशी. मला त्यांचा फार गौरव वाटतो. आज त्यांनी ह्या संपूर्ण मुलांना युनिफॉर्म दिलेला आहे, कपडे दिलेले आहे. त्यांच्या सदस्यांनी स्वतः आपल्या हाताने कपडे मुलांना वाटले. मुलं फार खुश झाली, आनंदी झाली. तर
ही मदत आज आम्हाला ही जे शिवप्रेरणा महिला रहिवासी संघ आहे यांच्याकडून आतापर्यंत मिळत आलेली आहे आणि त्यांच्या ह्या मदतीमुळे आम्ही ह्या मुलांना एक चांगलं आयुष्य देऊ शकतो. ना पुरुष ना स्त्री, अरे जगणंच असह्य. भीक मागून दिवस काढायचे, मरण येत नाही म्हणून जगायचं. वयाच्या 17 ते 18 वर्षापर्यंत मी असं म्हणजे रस्त्यावरती भीक मागणे किंवा जिथे बाजारपेठ असते तिथे जाऊन लोकांकडे 1-1 रुपये 2-2 रुपये मागणे किंवा मी बाजारपेठमध्ये गेलो तर कधी भैयाचे पोरं किंवा ते मुसलमान एक गुड आया, मामू आया, छक्का आया असे बोलायचे. कुठेतरी मनाला फिलिंग्स वाटायचे की हा बाबा हे मला असे बोलतात म्हणून काय करू. समाजाकडून ज्याची हेटाळणी होते अशा तृतीयपंथी व्यक्तीला शिवप्रेरणा आपलंसं करून घेते हे अपवादात्मक असलं तरी अनेकांसाठी अनुकरणीय आहे. त्यांनी स्वतःचे पैसे लावून माझा 17 नंबरचा फॉर्म भरला, माझं 10वीचं शिक्षण पूर्ण केलं. मला त्यांनी कुठेतरी भीक मागायचं बंद केलं. एक संस्था होती जी आमच्या लोकांसाठी काम करायची HIV एड्सवरती प्रिव्हेन्शनवरती, की त्या संस्थेमध्ये म्हणजे मी कोणताही कॉस्ट्यूम घालू तर मला कोणी हसणारं नव्हतं, कारण का ती कम्युनिटीच आमची होती. त्यासाठी ताईनी मला त्या संस्थेमध्ये जॉईन केलं ॲज अ पियर म्हणून. म्हणजे हिजड्यांचं कोणी म्हणजे आपलं कोणी नसतं. त्यांनी एक कुठेतरी उभ्या राहिल्यात आणि त्यांनी स्वतः एक जागा दाखवली की मी हिजड्यांसाठी कोणतरी आहे आणि ती खरोखर आमच्यासाठी देवता आहे. रोज रंगरंगोटी करून जोगतीण होऊन जोगवा मागत समाजासमोर यायचं. समाजाचं हिणकस छेडणं सहन करायचं, मनातल्या मनात कुढायचं आणि तरी चेहऱ्यावर मात्र दाखवायचं नाही. शिवप्रेरणाच्या निकिता पांचाळ हे जोगतिणीचं दुःखही हुडकून काढतात आणि तिच्यासाठी जीवाभावाची थोरली बहीण होतात. आम्ही मार्केटमध्ये जोगवा मागायला जायचो ना, तर पांचाळ मॅडम आम्हाला भेटल्या. तिथून त्यांनी आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं. ऑफिसमध्ये बोलवता त्यांनी आम्हाला चांगला सल्ला दिला. कधी आम्ही कार्यक्रम कधी पूजा करायला गेलो मार्केटमध्ये गेलो तर येताना लोक छेडायचे आम्हाला. त्यांनी सगळ्यांनी आम्हाला त्यांनी बघितलं मॅडमनी. मग आम्हाला घरी बोलवून त्यांनी काय केलं, एक त्यांचा आम्हाला मोठ्या बहिणीसारखा आधार दिला आम्हाला. त्यांनी आमची जरा लाईफ बदलून टाकली. परंतु त्यांच्यानंतर आमच्या मम्मीचं जरा हाताचं ऑपरेशन झालं, पाय घसरून पडल्या घरामध्ये. तर आमच्या मम्मीला थोडी त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्या संस्थेतर्फे आम्हाला जरा मदत केली. केवळ दुःखावर फुंकर नाही तर दुःख दूर करायला हातभार लावतात. सेवाभावी वृत्तीचं खूप उंची गाठणारं खरोखरच अनमोल कार्य. आजी लहानपणाच्या बाळजुकतीन आहेत, राहिले 5 वर्षापासून आमच्याकडे इथे राहतात. ते मॅडमची संस्था आहेत ना, 5 वर्षापासून त्यांच्या रूमचं भाडं किंवा आजीचा दवा गोळे काय असन त्या आजीचं संस्था ती देतात मॅडम. शिवप्रेरणाच्या उपक्रमांच्या यादीतील हे काही निवडक अत्यंत महत्त्वाचे उपक्रम आहेत. शिवप्रेरणाचे कार्यकर्ते विविध सामाजिक संस्थांशी सतत चर्चा करतात. त्यांना नेमक्या कोणत्या उपक्रमाची गरज आहे हे प्रत्यक्ष तपासून पाहतात. जमाने से ये खोल कर रखा, खुद तो नहीं आया, कोई मजबूरी से आया, कोई लाके भेजा. 15 साल हो गए सर कमाटी पूरा. संघमित्र, संगिनी महिला, सेवा कोऑपरेटिव्ह बँक, आशा महिला यासारख्या संस्थांशी चर्चा करून समाजहिताचे उपक्रम राबवणं शिवप्रेरणाला शक्य होणार आहे. किंबहुना शिवप्रेरणा संस्थेची कामाची दिशा ही अशीच आहे. शिवप्रेरणाचा वेलू गगनाप्रती नेण्यात आर्थिक सल्लागार चंद्रेश गुप्ता यांचाही सिंहाचा वाटा आहे. उपक्रमांसाठी कल्पकता आणि उपक्रमात प्रत्यक्ष आर्थिक सहभाग नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. फाइनेंस एक ऐसी चीज़ है कि सभी को उसकी ज़रूरत है और लोग जो हैं वो फंड्स का या फाइनेंस का सही तरह से उपयोग करें वो नहीं हो पाता है. पर इस संस्था के साथ जुड़ने के बाद में मुझे ऐसा लगा कि वाकई इन लोगों में ऐसी इच्छा है कि ये जितना हो सके ज़्यादा से ज़्यादा लोगों की मदद करना चाहते हैं. सिर्फ इनके चेयरपर्सन या बाकी के जो सभासद नहीं, बल्कि मैंने महसूस किया है, मैंने इनकी कई मीटिंग्स वगैरह मैंने अटेंड की है. मैंने देखा कि इनके जितने भी जो लोग हैं जो इनके साथ में जुड़े हुए हैं
वो दिल से जुड़े हुए हैं इस संस्था के साथ। कार्याची व्याप्ती प्रचंड, झेप गगनाला स्पर्श करू पाहणारी, परंतु संस्थेचे कार्यालय मात्र मानखुर्द येथील म्हाडा वसाहतीत 180 चौरस फूट घरात। श्री नंदकुमार पांचाळ हे संस्थापिका असलेल्या पत्नीच्या खांद्याला खांदा लावून गेली 12 वर्ष भरीव वाटचाल करीत आहेत। शिवप्रेरणा महिला मंडळ याचा मग हात येतोय की महिलांनी पुढे यावं आणि जेणेकरून महिलांच्या समस्या महिला सोडवू शकतात, हा यामागचा हेतू आहे। मी जेव्हा संस्था रजिस्टर केली तेव्हा आम्ही फक्त 21 महिला होतो, नंतर 2001 मध्ये 50 झाल्या आणि अजून त्या 50 महिलांनी दुसऱ्या 50 महिला जमा केल्या, तर आज 2012 पर्यंत आमच्या 500 ते 550 महिला आमच्या संस्थेत सहभागी आहेत आणि ते इतक्या आमच्याबरोबर जोमाने काम करत येतात। संस्था जेव्हा स्थापन केली तेव्हा असा विचार केला की याचा तळागाळातील लोकांना याचा फायदा व्हावा, गोरगरिबांना याची मदत व्हावी, ह्याच त्याचा मागचा हेतू आहे। काही न मुलंच नाही आहेत, काही देवदासी आहेत, काही तृतीयपंथी आहेत, तर त्यांना आपण जर राहण्यास घर दिलं आणि जर आपण हॉस्पिटल, शाळा, वृद्धाश्रम जे बांधकाम केलं तर तिथे नोकरी करून ते राहू शकतील। हा आमचा संस्थेचा मोठा उपक्रम आहे आणि 10 वर्षापासून आम्ही हा राबवत राहतोय। तर आम्ही आतापर्यंत हे उपक्रम सगळे भाडेतत्त्वावर राबवत आहेत। शासनाकडे जी आम्ही 7 एकर जमिनीची मागणी पूर्ण केलेली आहे, तर मला वाटतं की शासनाने आमच्या कामाचा आढावा बघून ती जमीन आम्हाला द्यावी लीजवर। शिवप्रेरणा महिला रहिवासी सेवा मंडळाला आता मदतीचा हात कुणासाठी पुढे करायचा हे पूर्ण कळलं आहे। मदत देणाऱ्या हातांपेक्षा मदत हवी असलेले हात खूप अधिक आहेत। त्यासाठी शिवप्रेरणा संस्था फळाफुलांनी बहरण्याची गरज आहे। शिवप्रेरणेच्या धडाडीच्या कार्याची ही गाथा आपल्यालाही नक्कीच प्रेरणा देईल, जेणेकरून शिवप्रेरणा संस्था अधिक बळकट होईल आणि त्यातूनच अधिक बळकट होतील घेणारे हात।